स्टुडंट, हाऊ आर यू? वेलकम टू माय चॅनेल. तर पहा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर यामधील पावती परीक्षण आणि अंकेक्षकाचा अहवाल, तर या प्रकरणातील आपण चेकिंग व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट, तर या युनिटमधील आपण नोट्स पाहिल्या होत्या, त्यासुद्धा इंग्लिशमध्ये बघितलेल्या होत्या. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावती परीक्षण आणि अंकेक्षकाचा अहवाल, तर याच्या ज्या नोट्स आहेत तर ते आपण एक क्वेश्चनच आपण घेऊयात, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. आणि ते क्वेश्चन घेतल्यामुळे काय होईल, डायरेक्टली तुम्हाला कळतील की क्वेश्चन कुठले आहेत. तर ते क्वेश्चन तुम्ही सोडवल्यानंतर तुम्हाला समजेल आणि तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल. ठीक आहे. तर आज आपण ऑडिटिंग यामधील युनिट 1 चेकिंग व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट, तर यामधील प्रत्येक एक प्रश्नाचा आन्सरच घेणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न आहे, पावती परीक्षणाचा अर्थ आणि व्याख्या सांगून प्रमाणनाचे उद्देश स्पष्ट करा. तर मी काही व्हिडिओमध्ये जे काही चॅप्टर आहे युनिट 1 त्यामध्ये ऑल नोट्स मी शॉर्टमध्ये काढून दिलेले आहे. ठीक आहे. ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ आहे, ते पाहू शकतात. किंवा जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर हा जो क्वेश्चन आहे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, लिहून घ्या याचा आन्सर. यामध्ये मी डायरेक्टली प्रश्न आणि त्याचं आन्सर तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर पहा आज आपण प्रश्न पहिला, पावती परीक्षणाचा अर्थ हा आज आपण पाहणार आहोत, त्याचा आन्सर. तर उत्तर, पावती परीक्षण म्हणजेच व्हाउचिंगचा मीनिंग आपण बघणार आहोत. तर पहा, प्रामुख्याने पुस्तकात ज्या काही नोंदी करण्यात आलेल्या असतात त्या प्रत्येक नोंदीच्या ठेवण्यात आलेला कायदेशीर पुरावा म्हणजेच काय, पावती होय. एखादी वस्तू किंवा रक्कम कोणाला, केव्हा व किती प्रमाणात दिली याचा लेखी पुरावा म्हणजे पावती परीक्षण होय. या पावत्यांनाच किंवा त्यांसारख्या पत्रांनाच प्रमाणक म्हणतात. प्रमाणक म्हणजे काय, तर व्हाउचिंगलाच मराठीमध्ये प्रमाणक म्हणतात, पावती म्हणतात. जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही म्हणू शकतात. तर प्रमाणक हा अंकेक्षकाचा आधार आहे. पावतीशिवाय नोंद करू नये व नोंदणीशिवाय पावती असू नये हे अंकेक्षकाचे तत्व आहे. तर पहा, आपण जर पावतीशिवाय नोंद केली तर एखादा व्यक्ती पुढे चालून म्हणू शकतो की ही तुमच्या वस्तू तुमच्याकडे अवेलेबल नाही, तर तुम्ही हे पावतीमध्ये कसं काय लिहिलात. तर हे घडू नये त्यासाठी पावतीशिवाय नोंद करू नये आणि नोंदणीशिवाय पावती असू नये हे अंकेक्षकाचे तत्व आहे. लेखापुस्तकातील नोंदीची असत्यता पावतीच्या आधारे ठरवली जाते. पावतीमध्ये चूक, लबाडी किंवा अफरातफर असण्याची दाट शक्यता असते, म्हणून पावती हा अंकेक्षणाचा कणा आहे असे म्हटले जाते. पावतीशिवाय व्यवहार असू नये, पावती हा अंकेक्षणाचा आत्मा असतो. त्यानंतर पावती परीक्षणाच्या व्याख्या. मी पहिल्यांदा सांगितलेला प्रश्न लिहून ठेवला असाल तरच तुम्हाला हे पुढील काय सांगत आहे ते कळणार आहे. तर पावती परीक्षणाच्या व्याख्या, तर डेफिनेशन ऑफ व्हाउचिंग. तर पावती परीक्षणाच्या व्याख्या पहा. टंडन याने सांगितलेली व्याख्या आहे, हिशोबाच्या मूळ पुस्तकात करण्यात आलेल्या नोंदीची अचूकता पाहण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था म्हणजेच पावती परीक्षा होय. ही टंडन याने केलेली व्याख्या आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, कंडिकसिरी. तर कंडिकसिरी याने केलेली व्याख्या आहे, प्रमाणनात लेखापुस्तकातील नोंदीची तुलना आणि पडताळणी घडलेल्या व्यवहारातील कागदपत्रांशी करून त्या आधारावरच व्यवहारांच्या वास्तविकतेची खात्री करून घेतली जाते. त्यानंतर श्रीयुत जोसेफ लंकास्टर, तर यांनी केलेली डेफिनेशन पहा, प्रमाणनात प्रमाणके आणि इतर आनुषंगिक कागदपत्रे यांच्या आधारे केली जाणारी तपासणी व्यवहारांची वास्तविकता, अचूकता, वैधता तपासण्यासाठी अंकेक्षणाचे समाधान होईपर्यंत केली जाते. अंकेक्षकाचे समाधान होईपर्यंत प्रमाणकांच्या आधारावर केलेल्या नोंदी तपासणी कार्याचा समावेश प्रमाणनात होतो. तर ह्या 3 व्याख्या आहेत, यामधील कुठल्याही 2 व्याख्या तुम्ही लिहू शकता. ठीक आहे.
त्यानंतर आणखीन 2 व्याख्या आहेत पहा. श्री डी पौला यांनी सांगितलेली व्याख्या, प्रमाणन म्हणजे केवळ रोख पुस्तकावरून प्राप्तीचे परीक्षण करणे नाही, तर प्रत्येक व्यवहार योग्य व अधिकृत असून त्याची लेखापुस्तकात योग्य नोंद झाली असल्याची खात्री होण्यासाठी व्यवसायातील व्यवहारांची कागदपत्रे आणि पर्याप्त कायदेशीर पुराव्यांच्या आधारे अंकेक्षकाने केलेले परीक्षण होय. त्यानंतर 4थी आहे श्री बोस आर बी. तर यांनी काय सांगितलेलं आहे पहा, लेखापुस्तकातील नोंदवलेल्या व्यवहारांच्या सत्यतेबद्दल व अधिकृततेबाबतचे सत्यापन म्हणजेच प्रमाणन होय. तर ही सुद्धा व्याख्या सोपी आहे, जी तुम्हाला ॲक्युरेट जमेल ज्या लेखकाची तर तीच तुम्ही लिहायची आहे. अन्यथा चुकीची व्याख्या लिहून तुम्ही लेखकाचं नाव टाकायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर पहा, खाली दिलेला आहे प्रमाणनाचे उद्देश म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग. तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग काय काय आहेत तर पहा, प्रमाणनाचे उद्देश पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिला आहे व्यवहारांची अधिकृतता तपासणे. तर यामध्ये असे लिहू शकतात की लेखापुस्तकात नोंदवलेले सर्व व्यवहार हे अधिकृत व्यक्तीनेच पार पाडले आहेत याची खात्री करून घेणे हा प्रमाणनाचा उद्देश असतो. व्यवहार पार पाडत असताना त्या व्यवहारांचा अधिकृत अधिकार व्यवसायात कार्यरत असलेल्या नेमक्या कोणत्या पात्रताधारक व्यक्तीकडे आहे याचा खुलासा कंपनीच्या नियमावलीत आणि संचालक मंडळाने वेळोवेळी घेतलेल्या ठरावाच्या मसुद्यात सापडतो. अंकेक्षकाने यासाठी प्रमाणनात या कागदपत्रांची देखील पडताळणी करावी. व्यवसायांचे स्वरूप भागीदारांचे असेल तर भागीदारीच्या करारपत्रकात खुलासे शोधावेत. अंकेक्षकाने व्यवहारांची अधिकृतता तपासणे हे प्रमाणनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. दुसरा आहे व्यवहारांची नियमितता तपासणे. तर व्यवसायाच्या लेखापुस्तकात नोंदवलेला व्यवहार हा अधिकृतपणे नोंदवलेला व्यवहार योग्य रीतीने आणि दिनोदी पद्धतीच्या नियमानुसार नोंदविला किंवा नाही हे पाहणे हा प्रमाणनाचा उद्देश असतो. व्यवहाराची नोंद योग्य आहे याचा अर्थ व्यवहार योग्य लेखापुस्तकात नोंदवला आहे, व्यवहाराची रक्कम बरोबर नोंदवलेली आहे आणि लेख्यांचे वर्गीकरण योग्य केले आहे हे प्रमाणकाच्या साहाय्याने तपासणे होय. व्यवहारांची नियमितता तपासणे हे प्रमाणनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे प्रमाणक योग्य पद्धतीने अंतर्गत तपासणीतून आले आहेत की नाही याची खात्री करणे. तर बघा, व्यवसाय संघटनेत जर अंतर्गत तपासणी पद्धत असेल तर प्रत्येक प्रमाणक हे अंतर्गत तपासणीतून आलेले असावेत आणि त्यांच्या आधारावरच व्यवहारांची नोंद झालेली असावी. प्रमाणनात प्रमाणकाची वैधताही तपासली जाते आणि प्रमाणक अंतर्गत नियंत्रण पद्धतीच्या प्रत्येक टप्प्यातून आलेले आहे हे त्याच्या परीक्षणावरून पाहिले जाते. प्रमाणकाची अधिकृतता तपासणे हा प्रमाणन क्रियेचा उद्देश असतो. चौथा आहे रोख शोधनाची वास्तविकता पडताळणे. तर व्यापाराशी संबंधित असलेली आणि रोख पुस्तकात नोंदवलेली सर्व देणी घेणी अधिकृत आहेत, वास्तविक आहेत आणि योग्य अधिकाराच्या आदेशानुसारच घडलेली आहेत याची खात्री करून घेणे हा प्रमाणनाचा उद्देश असतो. त्यानंतर 5वा आहे व्यवसायाशी संबंधित व्यवहारांच्या नोंदीची अचूकता तपासणे. तुम्ही यातले पॉईंट काढून सुद्धा लिहू शकतात किंवा मी एक सेपरेटली त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यात पॉईंट वगैरे काढून दिलेले आहेत. फक्त याचं एक्सप्लेनेशन विद्यार्थ्यांना पाहिजे होतं बाकीच्या, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर पहा, व्यवसाय संघटनेत घडलेले सर्व आर्थिक व्यवहार व्यवसायाशी संबंधित आहेत, व्यवसायाच्या सर्व संबंधितांच्या हिताचे रक्षण करणारे आहेत आणि ते जसे घडले तसे नोंदवलेले आहेत हे प्रमाणनात पाहिले जाते. कारण लेखापुस्तकातील नोंदी प्रमाणकांच्या आधारावर केल्या जातात. म्हणूनच व्यवसायाशी संबंधित घडलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची लेखापुस्तकातील अचूकता प्रमाणकावरून प्रमाणनात पाहिली जाते. नोंदीची अचूकता तपासणे हे प्रमाणनाचे हे उद्दिष्ट असते. त्यानंतर 6व्यामध्ये इतर उद्देश.
इतर उद्देशमध्ये काय येणार आहे तर व्यवसाय संघटनेशी संबंधित असलेल्या सर्व व्यवहारांच्या नोंदी लेखापुस्तकात केल्या गेल्या किंवा नाही याची पाहणी करणे. दुसरा आहे लेखापुस्तकांची अंकगणितीय शुद्धता तपासणे हा प्रमाणनाचा हेतू असतो. त्याचबरोबर व्यवसायाच्या घटनापत्रकात आणि नियमावलीच्या बाहेर जाऊन एखादा व्यवहार लेखापुस्तकात समाविष्ट केला गेला की काय याची तपासणी करणे. आणि चौथं, नोंदी झालेल्या व्यवहारातून व्यवसायाला अथवा मालकाला खरोखर मोबदला मिळाला अथवा नाही हे तपासणे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर हे लिहायचं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चाचणी परीक्षण म्हणजे काय, चाचणी परीक्षणासाठी आवश्यक बाबी सांगा, जर असा क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आला तर त्याचं आन्सर कसं लिहायचं तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर प्रश्न पहिला आज आपण पाहिलेला आहे. पावती परीक्षणाचा अर्थ आणि व्याख्या सांगून प्रमाणनाचे उद्देश स्पष्ट करा. तर हा पूर्ण आपण क्वेश्चन हा पाहिलेला आहे. ठीक आहे. यात काही अडचण असेल, स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला जॉईन करा. मी त्यावरती PDF प्रॉब्लेम सर्व शेअर केलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.